हे बघा, आज आमच्या गल्लीत आहे शिवजयंतीचा महोत्सव आणि त्याच्यासाठी मस्त असा स्टेज केलेला आहे. राजांची प्रतिमा किती छान ठेवलेली आहे बघा, मस्त वाटते. मी जरा लांब बसलेले आहे इकडं, त्याच्यामुळे लांबच व्हिडिओ काढते, नंतर अजून जवळ गेल्यावर दाखवते. आज 19 फेब्रुवारी 2024 वर्ष 5वे शिवजन्म महोत्सव सोहळा, सत्कार समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. तरी आपण या कार्यक्रमाचा मनोरंजनाचा आस्वाद घ्यावा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर मुलींचा डान्स होणार आहे, तरी त्यांनी तयार राहावे. गीतांजली गोंजारी, अन्वी फोफले यांनी तयार राहावे. यांच्या गाण्याचं नाव आहे झुलवा पाळणा पाळणा बाल शिवाजी आणि शरयू भांगे. मी पण झोपले असेल तर माहित नाही. आज ताईंचं लुक बघा, मस्त आहे, छान आहे, फुलं वाटायला चालू आहे. ओधारा कमाल का घेतले का? कोण राहिले? कोण नाही राहिले. एवढ्या लांब गेले काकू इथं दिसतच नाही. हे बघा, आमच्या घरी पूजा व्हायला ते सगळे स्टेजवर गेलेले आहेत. खूप छान दृश्य आहे, मस्त असं केलेलं आहे. आपल्या गल्लीतला आहे तर थोडंसं दाखवावं. हे आमच्या गल्लीतल्या नेत्राच्या मॅडम आहेत, त्यांच्या हस्ते पूजा व्हायला लागलेली आहे. परचंडे काकू, परदेशी काकू सर्वांनी यावरती पूजा करायला. सगळ्या बसल्या, प्रत्येक जण काही स्टेजवर जाऊ शकत नाही, त्याच्यामुळं ते बघा, आमच्या गल्लीतल्या अशा राजांची पूजा व्हायला लागले, सगळे स्टेजवर गेलेले आहेत. खूप छान दृश्य आहे, मस्त असं केलेलं आहे. मला आपल्या गल्लीतलं आहे तर थोडंसं दाखवावं. त्या नेत्राच्या मॅडम आहेत, त्यांच्या हस्ते पूजा व्हायला लागलेली आहे. परचंडे काकू, परदेशी काकू सर्वांनी यावरती पूजा करायला. सगळ्या बसलेत, तर प्रत्येक जण काही स्टेजवर जाऊ शकत नाही, त्याच्यामुळं चालू आहे. सगळ्या महिला मंडळांना वरती आता स्टेजवर पूजा करण्यासाठी बोलवलेलं आहे आणि सगळ्या छान आवरून आहेत, मस्त अशा. बघा, असं आमच्या गल्लीत एक भोसले भाऊ म्हणून आहेत आणि त्यांनी असा छान कार्यक्रम ठेवलेला आहे. मस्त वाटतं, गोंधळ जरा जादा आहे पण प्रयत्न आहे आपला सगळं दाखवावं असं. बघा आता तो माहितीच नाही काय असं मस्त. आणि हे बसले भाऊ आहेत बघा, छान कार्यक्रम हे केलेला आहे. ह्या ताईंचा म्हणजे कार्यक्रम ह्यांनी ठेवलेला आहे असा मस्त. किती वर्ष झालं ताई कार्यक्रम करतात? 6 वर्ष झाले ह्यांनी जयंती सुरू केली, राजांचा उत्सव. खूप छान आवरून आलेत, मस्त दिसतात सगळ्या, छान वाटतंय असं. बघा, खूप मोठा कार्यक्रम आहे असा पाठीमागं.
काय पण ईशाकडचा मेकअप खूप सुंदर आहे. ह्या काकू पण आल्या होत्या. आमच्या खाली काकू आहे. असं सगळं आमचा ग्रुप आहे. आणि ह्या दीदीच्या घरचा कार्यक्रम आहे. मस्त दिसते, छान दिसते. असं अंजली साईडला हो, साईडला होता. हे बघा आमची पार्टी. तिकडं बघू. मी मग तिकडं जाते ना जरा. काय हे ईशाकाच राजांना मुजरा चालू आहे. मॅडमचा आमच्या राणी खूप सुंदर दिसते. छान वाटते. अंजली तुझं काय आहे का? माझं राजांना काय फोटो काढा. असे छान आहे बघा आमच्या गल्लीचे छान जयंती महोत्सव मस्त आहे. आणि समतानगरच्या माझ्या ज्येष्ठ आणि माझ्या समवयस्कर असलेल्या बंधू भगिनींचे मी सर्वप्रथम आभार मानते. आज मला सकाळी फोन आला की तुम्हाला शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांवर बोलायचं, तुम्हाला यायला जमेल का? शिवाजी महाराजांवर बोलायचं म्हटल्यावर नाही कुणाला शक्य होत नाही. प्रत्येक जण ते होच म्हणणार, कारण प्रत्येकासाठी ते एक सौभाग्याची गोष्ट असते की आपण महाराष्ट्राचे आद्य संस्थापक शिवाजी महाराजांवर 4 शब्द बोलतोय म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक झालं, कृतार्थ झालं. तीच संधी आज शुभम भोसले आणि त्यांच्या परिवारानं मला दिली. त्यानिमित्त मी शुभम भोसले, त्यांच्या परिवाराचे तसेच विशाखा जाधव बहिणींचे मनापासून आभार मानते. आणि मला जी काही शिवाजी महाराजांबद्दल माहिती आहे किंवा त्यांचं जे काही जीवनचरित्र मी माझ्या जीवन जगत असताना वाचलं त्याबाबत मी तुम्हाला माझं मत सांगते. आपण म्हणतो की शिवजयंती साजरी करायची, शिवजन्मोत्सव साजरा करायचा. का करायचा, कशासाठी करायची, कुणी केली बरं शिवजयंतीची सुरुवात? आपण बघितलं तर 150 वर्ष ह्या भारतावर इंग्रजांनी राज्य केलं आणि त्यांची गुलामगिरी परतून पाठवायची होती. म्हणून लोकमान्य टिळकांना एक विचार सुचला, महाराष्ट्रातील जनतेसमोर एक उत्कृष्ट आणि निर्भय उदाहरण देणं आवश्यक होतं. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात केली. आणि त्याच प्रेरणेतून आपण इंग्रजांचं 150 वर्षापूर्वीचं राज्य उलथून लावलं. आपण बघितलं की ज्या पुणे शहरावरती आदिलशाही आणि निजामशाहीनं गाढवाचा नांगर फिरवला होता, त्याच निजामशाहीला उलथून लावण्यासाठी राजमाता जिजाऊंनी बालशिवबाचा हात धरला आणि पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवून मोत्याची पेरणी केली आणि स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. आणि बालशिवबाला सांगितलं, शिवबा मला स्वराज्य पाहिजे, छोटं का असेना पण मला स्वतःचं स्वराज्य पाहिजे आणि ते तू निर्माण करावं. आईनं सांगितलेले 2च शब्द शिवाजी महाराजांनी मनात ठेवले आणि रायरेश्वराच्या मंदिरी जाऊन श्रींच्या साक्षीनं शपथ घेतली की मी स्वराज्य स्थापन करेन, स्वतःचं हिंदवी स्वराज्य स्थापन करेन. आपण पाहिलं तर कुठून आली शिवाजी महाराजांना बरं ही स्वराज्य स्थापनेची प्रेरणा? कुणी दिली जिजामातेंच्या मनात ही स्वराज्य स्थापनेची दग? जिजाऊ मातांचं माहेर बघितलं तर सिंदखेडच्या लखोजी जाधवांची आणि म्हाळसाबाई जाधवांची ही शूरकन्या, ह्या शूरकन्येनं आपल्या आईकडून म्हणजेच म्हाळसाबाईकडून धैर्याचे आणि धाडसाचे धडे घेतलेले होते. आदिलशाही आणि निजामशाहीच्या भांडणात ज्यावेळेस म्हाळसाबाईंचे पती आणि 3 मुलं यांना दारातिर्थी पाडण्यात आलं आणि सांगण्यात आलं की या तिघांच्याही मृतदेहाला कुणीही हात लावू नये, त्यावेळेस धाडसी म्हाळसाबाईंनी स्वतः तेथे जाऊन 3 मुलं आणि आपल्या पतीचा मृतदेह उचलून आणून अग्नी दिला. आणि हेच धाडस जिजाऊंच्या आणि शिवाजींच्या अंगी आलं होतं आणि त्यातूनच त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रिया घेतली आणि स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं. आता तुम्ही सांगता की अरे आमच्या मुली न्यायाधीश झाल्या, आमच्या मुली जज झाल्या, वकील झाल्या, पण तुम्ही त्या काळी बघितलं तर शिवाजी महाराजांची सुनबाई म्हणजेच येसूबाई ह्या न्यायदानाचं काम करत होत्या, त्या महाराष्ट्राच्या कुलमुखत्यार होत्या. आता तुम्ही सांगता आमच्या मुली कबड्डी खेळतात, खो खो खेळतात, सगळं खेळतात, ह्याला जातात त्याला जातात, पण तुम्ही त्या काळी बघितलं तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी स्त्रियांना
स्वतंत्र प्रेरणा देण्यासाठी श्रृंगारपुरामध्ये तलवारबाजी, नेमबाजी, घोड्यावर मुलींनी कसं बसावं, शत्रूपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं, ह्याच्यासाठी शाळा सुरू केलेल्या होत्या. आपण पाहिलं इतिहासाचा थोडा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जाणारे बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. परंतु शिवाजी महाराजांपेक्षा चपळाईनं आणि हुशारीनं एक गुप्तहेर खातं ह्या महाराष्ट्रात काम करत होतं आणि ते गुप्तहेर खातं होतं छत्रपती संभाजी महाराजांचं गुप्तहेर खातं. आणि संभाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याची एक प्रमुख होती, ती म्हणजे श्रीरंगपुरातील लाडी नावाची स्त्री. आणि ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना हे कळलं आणि शिवाजी महाराजांना हे कळलं की ही लाडी प्रमुख आहे, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी राजदरबारात बोलवून लाडीचा सत्कार केला आणि विचारलं, लाडी एवढं मोठं साम्राज्य आहे आणि तू छत्रपती संभाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये काम करते, तुला भीती नाही वाटत? उद्या शत्रूनं तुला पकडलं तर तू काय करशील? त्यावेळेस लाडीनं महाराजांना उत्तर दिलं, महाराज माझ्या डाव्या हाताच्या अंगठीमध्ये मी जो काही खडा दिसतोय त्या खड्याच्या खाली विष आहे, त्या विषाचा जरा जरी माझ्या जिभेला स्पर्श झाला तर माझा प्राण तिथंच जाईल, म्हणजे मी शत्रूच्या हाती सापडणार नाही. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन लाडीचा गौरव केला आणि सांगितलं, खरंच मी हे स्वराज्य निर्माण केलं असलं तर ह्या स्वराज्यामध्ये अशाही स्त्रिया आहेत की हे स्वराज्य पेलण्यासाठी त्या स्वतःच्या पाण्याची बाजीही कोणत्याही प्रसंगी लावू शकतात आणि माझ्या माघारी हे स्वराज्य टिकवूही शकतात. आपण इतिहास बघितला, संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई 14 वर्ष दिल्लीला मुघलांच्या ह्याच्यात न घाबरता राहिल्या आणि तारा राणींनी दिल्लीहून त्यांना माघारी आणलं. हे धाडस कुठून मिळालं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांकडून. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? 65 किलोची तलवार पेलतो त्याचं नाव येसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंड देतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी खिंडीमध्ये लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीवरून पुण्याला जो घोडा घेऊन येतो त्याचं नाव संताजी, ह्या वाघ्या डहाणाच्या वाघ्या तोंडामध्ये हात घालून त्याची चिरफाड करतो त्याचं नाव संभाजी. आणि ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन रयतेचं स्वराज्य स्थापण्याची शपथ घेऊन ते स्वराज्य अस्तित्वात आणतात ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आपण जर पाहिलं तर स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेला गेले होते आणि तिथं त्यांना अमेरिकेचे प्रसिद्ध राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याशी चर्चा करायची होती, म्हणून त्यांनी त्यांच्या दालनात जाऊन निरोप पाठवला की त्यांना जाऊन सांगा भारतातून स्वामी विवेकानंद आलेले आहेत. त्यावेळेस जॉर्ज बुश त्यांना भेटायला आले स्वामी विवेकानंदांना आणि जॉर्ज बुश यांच्या हातात एक पुस्तक होतं. ते पुस्तक होतं द ग्रेट मराठा वॉरियर ऑफ द हिंदू रिलिजन, म्हणजे महाराष्ट्राचा हिंदू धर्म रक्षण करणारा एक मराठी योद्धा. आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना कळून चकलं, अरे अमेरिकेतलं शासन जर माझ्या राजाचं पुस्तक वाचून चालत असेल तर मग माझ्या महाराष्ट्रात आणि माझ्या भारताला इतर लोकांचं अनुकरण करायची काय गरज आहे? कारण माझा राजा शूरवार तर होताच पण नीतिमान होता. आपण समाजात अशी अनेक उदाहरण बघतो की अनेक राजे पराक्रमी झाले, पण माझा राजा पराक्रमी तर होताच होता पण चारित्र्यवान होता, म्हणून माझ्या राजानं रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. आज इथं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या महिलांची संख्या बघितली तर शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय होत नाही, कारण की महाराजांनी स्त्रीला तेवढाच समान दर्जा त्या काळी दिलेला होता. जाताना जास्त काही बोलत नाही, एवढंच सांगते, निश्चयाचा महामेरू बहुतजनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमान योगी श्रीमान योगी. धन्यवाद नेत्रजा मॅडम, तुम्ही खूप छान शब्दात शिवाजी महाराजांचं शब्दात अनुरूप केलेलं आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. जे झोपी गेले होते त्यांना महाराजांनी जागे केले, जे झोपी गेले होते त्यांना महाराजांनी जागे केले, जे मुळातच जागे होते त्यांना महाराजांनी उभे केले, जे मुळातच जागे होते त्यांना महाराजांनी उभा केले, जे उभे होते त्यांना महाराजांनी चालते केले, जे उभे होते त्यांना महाराजांनी चालते केले आणि चालणाऱ्याच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण दिले आणि चालणाऱ्याच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण दिले. मॅडमचा सत्कार बाहेर चालू आहे करायला नेत्रजा मॅडमचा. खूप छान त्यांनी भाषण पण केलं ना, राजांच्या विषयावर खूप छान माहिती दिली, मस्त. त्याच्यामुळं आमच्याच गल्लीतल्या आहेत त्या पण, त्याच्यामुळे
प्रत्येकापाशी आहे, शिक्षण हो किंवा नको असं मस्त आहे. आणि मुलांचे आपले मित्रमंडळी सगळ्यांचा सत्कार पूजा राजांची चालू आहे आणि सगळ्याची लगबग चालू झालेली आहे अशी. आणि भोसले परिवाराकडून हा कार्यक्रम म्हणजे झालेला आहे. सगळं नियोजन खूप सुंदर आहे हे असं नियोजन बघा. मला एवढं माहीत नाही त्यांची नावं वगैरे, पण शुभम भोसले वगैरे अशी काही बरीच नावं आहेत. मी गल्लीत आहे पण आम्ही जरा थोडंसं लांब आहे त्याच्यामुळे एवढं काही संपर्क बायकांबरोबरच असतो, पुरुषांचं काही माहीत नसते आपल्याला त्याच्यामुळे. मॅडम बघा हाताने काष्टा साडी वगैरे तयार करते, त्याच्यामुळे खूप सुंदर असा लुक घेतलाय तिनं आज स्वतःचा करून. आणि ह्या भोसले काकू आहेत आणि ही शाखा मस्त दिसते ग, छान दिसते. आणि हे फेटेवाली दीदी पण छान दिसते मस्त दिसतंय मस्त. चल ह्यांचा कार्यक्रम आहे असा, ह्यांनी मस्त आवरलाय आणि खूप छान वाटतंय बरं का. ह्यांनी 6 वर्ष झालं राजांची जयंती सुरू केली. चांगल्या कामाला किती अडथळे असतात तरीसुद्धा ह्यांनी एवढा मस्त कार्यक्रम साजर केलेला आहे, म्हणजे एवढा छान की सांगू शकत नाही. म्हणजे एवढ्या गल्लीत मस्त वाटायला लागलं. आणि ही भोसले परिवार आहे आमच्या गल्लीतला आणि ह्यांनी ही म्हणजे राजांची जयंतीचा असा महोत्सव केलेला आहे. खूप सुंदर दिसतात बघा, सजले तर चांगले वाटतात, कलरफुल कपडे वगैरे असं मस्त केले. आणि ह्यांच्यात बघा सांगायचं म्हणजे जेवणाचा सुद्धा कार्यक्रम आहे. असं गल्लीला पूर्ण जेवण दिलेलं आहे, बाहेरची पण लोक आहेत, असं बरंच काय केलेलं आहे. चांगलं काम केलं की म्हणजे माहिती होतीच. आणि ही शाखाची पण गल्ली आहे आणि आम्ही त्यात असतोच असं आहे. खूप मस्त वाटतंय बघा, छान वाटलं ना.
भोसले परिवारासाठी मी अजून एकदा म्हणजे आभार मानते, कारण भोसले परिवाराने काहीतरी सुरुवात चांगली झाली, सगळी गल्ली एकत्र येते त्या टायमाला, त्याच्यामुळे खूप छान वाटतं असं. त्या भैयांचे म्हणजे कार्यक्रम हे भैया करतात, त्यांचं आहे मेन. मुलं परिवार असं आहे, सगळं मस्त आहे. मस्त अशी म्हणजे जेवणाची सोय केलेली आहे. जेवण पण खूप छान आहे, वाढणारे पण खूप छान आहेत बघा. असं मस्त आमच्या गल्लीतला परिवार आहे हा सगळा, त्याच्यामुळे मस्त जेवण झालेलं आहे.